जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅच क्रमांक 8 आपल्या भेटीला येईल आणि या 8व्या मॅचसाठी आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ धनसार या आपण उत्कर्ष पाटील यांना विनंती करूया आपण मायक्रोफोनवर यावं. धन्यवाद कॅमेरामॅन पाटील नेटवर्क. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकतात याच्या रजनीमध्ये. खूप चांगलं समालोचन. दिवसा सफाळे प्रीमियर लीगचा कार्यभाग संपवत असताना अगदी धाकधुकीचं जीवन सध्या म्हणायला हरकत नाही. भरपूर बिझी त्यांचं शेड्यूल आणि त्या अनुषंगाने आज या स्पर्धेला ते वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय जोगनादेव आगवण वामिका स्टार आणि त्यांच्या विपक्षात डेंजरस बॉयसर. वामिका स्टार हे नाव नाही तर हे ब्रँड झालं आणि संपूर्ण पालघर तालुक्यातून एक संघाची बांधणी केली आणि आशिया खंडातील अंडरम बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून एक अग्रगण्य स्पर्धा, नामांकित बहुचर्चित स्पर्धा वाय चषक, त्या वाय कट्टामध्ये मेहुल पाटील यांनी मात्र पालघर या संघाला प्रथमतः संधी दिली. पहिल्याच वर्षात रनर अप राहिले. याही वर्षात सेमीफायनलच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये ढकलले गेले. परंतु खूप चांगलं क्रिकेट या वामिका स्टार या नावानं खऱ्या अर्थानं आपण पाहतात उधाण आलं आणि त्याचे सर्व मेहुलजी पाटील या स्पर्धेकडे आता जोडले. त्यांचं देखील शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत. मेहुल पाटील तुमचं देखील स्वागत आहे. सातत्यानं आमच्या कलागुणांना वाव देणारं ते नाव आहे आणि मेहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल मंगेश कचरा या नावानं भरपूर प्रेम मिळालं त्यांना या टेनिस बॉल क्रिकेट अंडराममध्ये आणि तेच पाहायला मिळतात. मंगेश लेग ब्रेकचा तिखट मारा करण्यासाठी जाणले जाणारे हे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ झाला. एक धावफलकावरती आगवण वामिका स्टार मेहुल पाटील पुरस्कृत हा संघ. तर एका बाजूला डेंजरस बॉयसर, एका बाजूला आलोक, एका बाजूला अंजन, असे मात्र हे दोन फलंदाज सॉफ्ट हँड इथे देखील मॅचला खूप चांगली सुरुवात करत असताना बघायला मिळतात. सिंगल दोन्ही फलंदाज एक धावेनं आता आत्मविश्वासाची एक धाव घेतली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. तारापूर संघाने खूप चांगले क्रिकेट दाखवलं. दीपक 11ला धारातीर्थी पाडलं. फटका जिथे खेळलाय विकास माचे, जगदीश माचे या 2 हुकमे एक्क्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही टी शर्ट वामिका स्टारची डिझाईन होते आपल्याला पाहायला मिळतं असताना 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. आजच्या दिवसात 12 मॅचचे शेड्यूल आणि रत्नदीप चषकामध्ये हा मॅच क्रमांक 8ला देखील इथे सुरुवात झालेली आहे. फटका तर जरूर खेळला. तिथे विकास आहेत, बॉलला फील्ड करतायत. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3. पुढचा बॉल यावरला खूप चांगला फटका, परंतु तिथून आपण पाहता क्षेत्ररक्षक आहेत परंतु डिक्लेअर झोनकडे बॉल निघून जाईल. आता बॉलचा खेळ झालाय 5 आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील आपण पाहतात मॅच नंबर 8 डेंजरस बॉयसर विपक्षात जय जोगनादेव आगवण वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कट जरूर घेतली होती परंतु मागे जितेश होते त्यांना तो बॉल नाही कॅरी करू शकले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्तीवरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5. येणारे आता 18 बॉल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आगवणनं स्वीकारलं क्षेत्ररक्षण. एका बाजूला 2 फलंदाज बघायला मिळतात एका फ्रेममध्ये तर एका बाजूला वामिका स्टार आगवण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला मॅच बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला विकास आणि जग्गू या 2 हुकमे एक्क्यांची जोडी. आगवण या संघाकडे निश्चित स्वरूपात पॅक साईड गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा आणि ज्यामध्ये क्षेत्ररक्षण अव्वल दर्जेचं सातत्याने आपण पाहिलंय. संध्याकाळच्या रात्रीच्या दुसऱ्याच मॅचमध्ये तोही आगवणकर हाही सामना आपण पाहिला ज्यामध्ये युवा खेळाडू पराभवाच्या छायेमध्ये जरूर त्यांना जावं लागलं परंतु प्रयत्न त्यांचे देखील चांगले राहिले. जाऊया मॅचकडे. फटका तर इथे जरूर खेळलाय. फेकी आखी रेट आली आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. जगदीश माची जसा बॉल हातामध्ये आला अगदी बाणाप्रमाणे वेगाने थ्रो केला आणि फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता खूप चांगली फेकी. डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट अनेक वेळ आपण फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवताना पाहिलेलं आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत. अभिषेक षटक क्रमांक 2 हार्दिक यांना आपण पाहताय.
या वेळेला आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकासनं तिथे जोखीम पत्कारली नाही. बॉलला जाऊ दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. गॉन. नवीन फलंदाज वीरेंद्र डेंजरस या बोईसर संघाचा एक अनुभवी खेळाडू. अनेक वेळा आपण त्याला याच डेंजरसच्या किटमध्ये पाहिलेला आहे आणि तोच वीरेंद्र दाखल झालाय मैदानाच्या आत. हार्दिकनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली. पहिला रनआउट, दुसरा षटकार आणि आता आपण पाहतायत संघाची हॅट्रिक बघायला मिळेल का. सॉफ्ट हँडनं खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला फक्त दिशा दिली आणि सिंगल मात्र इथे मिळतं. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा. पाटील नेटवर्क समिती स्पर्धा आमचे प्रेक्षक बघतात, त्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. फटका तर जरूर चांगला खेळला परंतु इथे षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्यानं इथे फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. गॉन. नवीन फलंदाज आलोक बाद झालेत. नवीन फलंदाज रॉय. इथे इंग्लंडकरिता जेसन रॉय हाही खेळाडू आपण पाहिला. काय 2019च्या विश्वचषकात त्यानं बॅटिंग केली परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन हे येत असतात आणि तदनंतर जेसन रॉय आपल्याला इंग्लंड संघामध्ये आता खूपच कमी बघायला मिळत आहेत परंतु लीग स्पर्धा ते सध्या गाजवत असतात. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. 3 धक्के आत्तापर्यंत लागलेत पहिल्या इनिंगमध्ये खेळ चालू असताना. इथे देखील आपण पाहतात फटका केला. चेंज ऑफ द पेस. मागील बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलला फ्लाईट जास्त दिली, वेग कमी केला आणि तदनंतर 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 धावा या धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये काय होईल, काय बिघडेल या अनेक गोष्टी आहेत. या सामन्यातला विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच तारापूर आणि त्यांच्या विपक्षात या सामन्यातला विजयी संघ आपल्याला बघायला मिळेल. मग तो आगवण वामिका स्टार की मग डेंजरस बोईसर. ह्या गणितात आता कोण पास होतंय. जिथून जय जोगनादेव आगवण वामिका स्टार या संघानं खऱ्या अर्थानं आपण पाहतायत चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. हिम्मत माची पहिलाच बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण. हिम्मत माची यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डॉट बॉलनं सुरुवात. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हिम्मत तयार राऊंड स्टम्प्सनं. फटका चांगला होता. जिथे क्षेत्ररक्षक नाहीत परंतु डी झोनमध्ये, डिक्लेअर झोनमध्ये तो बॉल जाईल. एका धावेने आता स्कोर कार्ड जाऊन पोचते ते म्हणजेच 9 वरती. थेंबे थेंबे तळे सच्या सध्याचा प्रयत्न चालू आहे आणि गोलंदाज तयार होत आहेत. इथे देखील मनगटाच्या साह्यानं फटक्याला वळण दिलं. आता वीरेंद्र अर्ध्या विकेटवरती येऊन उभे राहिले आणि आता त्यांना बाद व्हावं लागते. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. गॉन. या वेळेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये अभय हे फलंदाज दाखल होत आहेत. हिम्मत माचीचे 3 चेंडू आतापर्यंत हातावून झालेत. 9 वरती 4 धक्के. जवळपास अर्धा संघ गारद होताना बघायला मिळतोय. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आज चौकार पाहायला मिळाला. ऊर्जा देणारा राहील तो म्हणजेच डेंजरसच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजण्याचं वातावरण तयार केलं या चौकारानं. आता आपण पाहतायत एका बाजूला रॉयच्या साथीनं अभय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि खूप चांगला फटका तिथून रॉयच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 13. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 येणारे 2 चेंडू. अभय नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याही फलंदाजाकडे गुणवत्ता जरूर आहे. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय आणि सलगचा दुसरा. आता रॉय सांगतात की अभी नाही तो कभी नाही. तिसऱ्या षटकात हिम्मत माची मिळाले त्यांना आणि त्यांचे दोन्ही ओव्हरपिच पद्धतीच्या बॉलची विल्हेवाट लावली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात हा चौकार शोधला. 17 रन. 17 वरती गडी बाद झाले ते म्हणजे 4.
पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना डेंजरस संघ बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल आहे, चला आगवन स्पीड अप. आजच्या दिवसातील अनेक सामने बाकी आहेत. सुपर 8 मधले जे 8 संघ आहेत त्यांच्याकरिता मात्र खऱ्या अर्थानं टी शर्ट्स आहेत शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, आणि त्या 10 खेळाडूंची आपण नावं द्यायची आणि तदनंतर त्या साईजनुसार तुमच्या संघाचं नाव येईल. आणि शिंदे स्पोर्ट्सनं देखील एक चांगली सुरुवात. संकेत शिंदे, शैलेश शिंदे, सनीश शिंदे आणि समेश शिंदे हे 4 शिंदे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची मात्र ही एक चांगली सुरुवात. 17-17 वरती गडी बाद झालेत ते 4. या षटकातील पुढील बॉल, गोलंदाज तयार. आता इथे फलंदाज बाद होतील. बॅटची कड आणि फलंदाज रॉय, ज्यानं चौकार शोधले होते तो आता बाद झालाय. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या विशाल, नावाप्रमाणे विशाल आहेत. अगदी आपण पाहतात मजबूत बांधाचे, मजबूत यष्टीचे, उंच पुरा असा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय दाखल होत असताना. हिम्मत माचीचं षटक चांगलं राहिलं. आता शेवटच्या षटकात जितेश, चांगले गोलंदाज. मंगेश कचरा यांच्या साथीनं सातत्यानं चांगली गोलंदाजी करणार नाव कोण, त्याचं नाव आहे जितेश. आता इथे विकास यांच्याकडनं बॉल जातोय आणि त्यांच्याकडे बॉल गेला म्हणजेच तो खऱ्या अर्थानं डॉट बॉलची संभावना किंवा मग रनआउटची संभावना जास्त असते. ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षक आहेत, फटका तर खेळलाय जिथे चांगलं क्षेत्ररक्षण देवेन माची, विकास यांचेच बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. षटकार आणि षटकाराला इथे अनिवार्य बंधन. फलंदाज बाद. दीपक 11 संघाचे कोणी प्रतिनिधी असतील, अभिषेक टेणी, तर प्लीज आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिले 2 बॉल डॉट आणि तदनंतर विकेट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित हे दाखल झालेत. 17 वरती धावसंख्या स्थिर आहे. 6 धक्के लागलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना. हा बॉल पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आता गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स. सध्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर आहे. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 वरती. फटका खूप चांगला थ्रू द कॅप्स अँड चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावफलकांना गती मिळाली आणि जाऊन पोचले ती म्हणजेच 23 रन्स. 23 धावा या धावफलकावरती आहेत. रत्नदीप चषक 2026 एक चांगलं आणि जबरदस्त दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. जितेश तयार. इथे देखील आपण पाहतायत फटका क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती. 25 धाव्यांची गरज जय जोगनादेव आगवन वामिका स्टार या संघाकरिता. 25 धावांचं गणित. आता कुठल्या पद्धतीनं या मॅचमध्ये मजा येईल दुसऱ्या डावात हेही बघण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा रनचेजमध्ये.
चला इथून आता मॅचला इथून सुरुवात होत आहे. रत्नदीप चषक 20-26 रनचेजला सुरुवात आणि फलंदाज विकास आणि एका बाजूला जगदीश माची, दोन्ही देखील धुरंधर खेळाडू. अंडरआर्म क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारी नावं आहेत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 25 धाव्यांची गरज असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल नो चान्स. द फिल्डर बिटवीन द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार जगदीशच्या बॅट मधनं. चांगली फलंदाजी यासाठी जाणले जातात जगदीश माची. फुलरलेनच्या बॉलवरती संपूर्णपणे आक्रमण केले त्यांनी. इथे देखील फटका खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढील बॉल. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट. याआधी एक बॉल डॉट आला आणि तदनंतर मग स्ट्राईक रोटेशनचं काम त्यांनी योग्य पद्धतीने बजावलं. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 5. विकास आणि एका बाजूला जगदीश. अभयनं पहिलाच बॉल अभय यांचा आपल्याला पाहायला मिळाला, जो फुलर लेनचा होता. आणि जस्ट द गॅप अँड गेट इट 4 रन्स. जगदीश आणि विकास हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 6 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अभय तयार. यावेळेला अप ट्रॅकरचा बॉल थोडासा क्विकर 1 म्हणून आपण अभयचा चेंडू पाहिला. शेवटचा बॉल आहे. एक चौकार आल्यानंतर देखील अभयनं गोलंदाजी चांगली केली, कारण 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6. 19 मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. 19. फुदरलेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहतात चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6 सध्या फलकावरती पाहायला मिळतात. या वेळेला आपण पाहतात नवीन गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र, जो मी उल्लेख त्याचा केला की एक अनुभवी खेळाडू आहे डेंजरस बोईसर या संघासाठी, आणि तोच वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका आणि जिथे सिंगल मिळते या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 7. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी, त्या म्हणजेच 18. जगदीश आणि विकास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतायत वेळेचा विचार केला तर निश्चित स्वरूपात 12:30 वाजलेत, परंतु तरी देखील प्रेक्षक राजे या स्पर्धेला अगदी पकडून आहेत, कारण ही स्पर्धा आहे त्या पद्धतीची. काय कमालीचं क्लास नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला जगदीश. 5 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळतात. आजच्या रजनीमध्ये 12,500 प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं. बिटवीन द गॅप जगदीशच्या बॅटमधनं आलाय चौकार. फक्त टायमिंग वरती भरोसा ठेवला. थोडंसं फील्ड करायला हवी होती, परंतु नाही तिथे झाली. चांगला फटका खेळल्यात आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता धावसंख्या फलकावरती 11. रन करायच्या 14 या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा देत सिंगल मिळवली आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 12 वरती. 13 धाव्यांची गरज. बॉल आहेत 15 मध्ये रन करायचे 13. या वेळेला आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहतायत बॅट मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्या वेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे फसले. चेंडू वेगाने येईल अपेक्षेसह आधीच बॉलवरती फिरले होते आणि तदनंतर चेंडू थोडासा स्लो देखील झाला आणि क्षेत्ररक्षकाला इथे थोडासा चकमा मिळाला. धावसंख्या जर फलकावरती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे 16 रन्स. शेवटचा बॉल या षटकातला. फटका तर जरूर खेळलाय आणि इथे फलंदाज आता बाद होतील. खराब कॉलिंग. हा चेंडू संपूर्णपणे हातामध्ये होता आणि विकास जसा फटका खेळले तसं वेगानं पुढे आले. फलंदाज बाद होत आहेत. गॉन.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज असा मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 9. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची गरज. गोलंदाज उंच पुरा असा विशाल, फलंदाजीने एक चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर आला. आता या 12 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड करण्याकरिता दाखल झालेत. काय फटका खेळलाय, नजाकत, क्लास. जिथे फुलरलेनचा बॉल फक्त दिशा दिली आणि बॉल बिटवीन द गॅप ढकलत असताना जगदीश माचीचा क्लास पाहायला मिळाला. आता उघ्या 5 धाव्यांची गरज. काय फटका खेळला, खूप चांगलं, खूप चांगली बॅटिंग. इथे देखील आपण पाहतायत विजयाचा. इथे मात्र आता 1 धाव दूर स्कोर आर लेवल. चांगली फलंदाजी, फारसे काही ताकद लावण्याची गरज नाही. जगदीशकडे जो क्लास आहे, फक्त बॉलला दिशा दिली, चांगला टायमिंग आणि टायमिंगच्या साध्यानं इथे विजयाची 1 धाव बघायला मिळाली. अभिनंदन, खूप चांगलं क्रिकेट. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा संघ एका बाजूला तारापूर. या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण या टॉससाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅचचे हार्दिक, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 3 रन देत असताना 2 विकेट घेतले. ते मॅन ऑफ द 3 विकेट 1 रनआउट आहे ज्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत हार्दिक. जगदीशने देखील बॅटिंग चांगली केली, परंतु 25 धावांचं टार्गेट होतं. त्यामध्ये गोलंदाजांचं कौशल्य अत्यंत महत्त्वाचं राहिलं आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅच हार्दिक. या एका बाजूला मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आणि टॉस तोही तेवढाच महत्त्वाचा राहील. धीरज पाटील लाल्या यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब द्यावा. आणि एका बाजूला तारापूर विपक्षात जय जोगनादेव आगवन वामिका स्टार या 2 संघांमधला सामन्याचा टॉस देखील होईल. मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील यांच्या माध्यमातून इथून ही मॅन ऑफ द मॅच आपण देतोय हार्दिकला, ज्यांनी 1